Dear students of BCom Part 2, in the present lecture, we are taking a problem on ESOP shares, which is related regarding pro rata allotment of shares. Firstly, see what is the problem. Vedika Company Limited invited applications for 3 lakh equity shares of rupees 10 each at a premium of rupees 2 per share. The amounts payable were as under: on application rupees 3, on allotment rupees 5 including premium, on first call rupees 2, on final call rupees 2. The applications were received for 4,40,000 equity shares. Pro rata allotment were made to the applications of 3,60,000 shares, and remaining applications amounts were totally returned. In this problem, the company has issued equity shares. The face value of each equity share is 10, but it is issued at a premium of rupees 2. It means this share issued at rupees 12 each. It means that each share issued at a premium of rupees 2. या प्रॉब्लेम मध्ये कंपनीनं 3 लाख इक्विटी शेअर्स इश्यू केलेले आहेत. एका शेअरची 10 रुपये मूळ किंमत आहे फेस व्हॅल्यू, तो 12 रुपयाला दिला. हे 12 रुपयाचं कलेक्शन एकंदर 4 टप्प्यामध्ये केलं: ऍप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, फायनल कॉल. यामध्ये प्रीमियमची रक्कम अलॉटमेंट मध्ये समाविष्ट झालेली आहे. आता प्रत्यक्ष कंपनीला ऍप्लिकेशन्स शेअरची मागणी आली 4,50,000 इक्विटी शेअर्स, परंतु कंपनीने 4,50,000 इक्विटी शेअर्स ज्या वेळेला मागणी येते त्यावेळेला आपण इश्यू केले 3 लाख शेअर्स. मात्र इथं अलॉटमेंट करताना प्रो रेटा बेसिस घेतलेला आहे, म्हणजे 3,60,000 अर्ज विचारात घेऊन 3 लाख शेअर्स दिले, 90,000 शेअरचे पैसे परत केले. हा या प्रॉब्लेम मधला वाचलेला भाग. त्याचा आपण पॉइंट बाजूला म्हणजे लक्षात घेतले. पुढे The excess application money were adjusted against sum due on allotment. या ठिकाणी एक्सिस ऍप्लिकेशन 60,000 शेअर्स वर ते अलॉटमेंटला केलेत, म्हणजे टोटल शेअर्स इश्यू केले 3 लाख, अर्ज आले 4,50,000. त्यातले कन्सिडर केले इश्यूच्या प्रो रेटाच्या बेसला 3,60,000, 90,000 शेअरचे पैसे परत केले आणि 60,000चे पैसे अलॉटमेंटला ऍडजस्ट केले. म्हणजेच आपण शेअर्स देणार 3 लाखच देणार आहे, परंतु त्याचं प्रोपोर्शनेट करत असताना 3,60,000 अर्ज विचारात घेणार आणि त्याचं कन्व्हर्शन 3 लाखामध्ये करणार, म्हणजे 60,000चं डिमांड आपण इथं ऍडजस्ट करणार. Mr. Ramesh, who was allotted 600 equity shares, could not pay the due on allotment and calls. After the final call, the company forfeited shares held by Mr. Ramesh. Show the necessary journal entries in the books of Vedika Company Limited. After reading a problem, we got certain information from the problem, and that information is stated as: कंपनीचं नाव वेदिका कंपनी लिमिटेड, इक्विटी शेअर्स इश्यू केले, 3 लाख इश्यू केले, अर्ज 4,50,000 आले, म्हणजे 1.5 लाख अर्ज ज्यादा आले. पैकी 90,000चे पैसे डायरेक्ट परत केले आणि 60,000 ऍप्लिकेशनचे ज्यादा पैसे आलेत ते अलॉटमेंटला ऍडजस्ट केले आणि 3 लाख शेअरची वाटप केलं. या ठिकाणी सर्वच्या सर्व पैसे कंपनीनं म्हणजे सर्व स्टेजेसचे पैसे कलेक्ट केलेले आहेत. इथं आपल्याला आणखी बाब लक्षात घ्यावी लागेल की या प्रॉब्लेम मध्ये एक पार्टी मिस्टर रमेश यांनी 600 शेअर्स घेतले होते. त्यांनी अलॉटमेंटचे आणि कॉलचे पैसे दिलेले नाहीत, त्यामुळे ते शेअर्स जप्त केले.
मात्र आणखी एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की हे शेअर जप्त केलेले रिइश्यू केलेले नाहीत, म्हणजे रिइश्यूची एंट्री होणार नाही. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये किती एंट्री होतील आपल्याला प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वी आयडिया येते पहा. 2 ऍप्लिकेशन, 2 अलॉटमेंट, एक एक्सिस ऍप्लिकेशनचे पैसे परत केले म्हणजे 5, 2 आणि 2 4 आणि 5, फर्स्ट कॉलच्या 2 7, फायनल कॉलच्या 2 9, फॉरफिटेडची 10 आणि रेशूची नाही ट्रान्सफर 11, म्हणजे 11 एंट्री होतील. आता प्रत्यक्ष आपण प्रॉब्लेम पाहू. हा वेगळा आतापर्यंत मागे घेतला, मागच्या पिरियडला आपण प्रो रेट अलॉटमेंटवरच चर्चा केली, त्याच पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे, थोडासा बदल आहे. आता यामध्ये सर्व एंट्री आपल्याला नेहमीप्रमाणे येतातच, फक्त एका एंट्रीला जरा प्रिकॉशन घ्यावी लागते, ते म्हणजे अलॉटमेंटचे पैसे घेताना नेमके किती पैसे या स्टेजला मिळाले एवढेच आपल्याला लक्षात घ्यायचं, आणि त्यासाठी वर्किंग नोट मी शेवटी घेतलेले आहेत. तत्पूर्वी आता आपण एक एक टप्पा पूर्ण करू. पहा उत्तर. In our answer we are giving here firstly the name of the company in the books of Vedika Company Limited. We have asked journal entries, that's why I recorded here journal entries, and we have prepared 5 columns: serial number, particulars, LF, debit rupees, credit rupees. Column number 1 may be replaced as date when date is provided in our problem. Firstly, I am concerned with 2 entries about the application money. आता आपण पाहिलं की ऍप्लिकेशन मनी घेणार आपण, जे ज्याच्यावर पैसे घेतो त्याला डेबिट. आता किती अर्ज आलेत? 4,50,000. एका ऍप्लिकेशनला किती एक शेअर्स पाहिजे असेल तर ऍप्लिकेशन बरोबर किती पैसे घेणार आहे? 3, म्हणजे 4,50,000 गुणिले 3 बरोबर 13,50,000 आले. 13,50,000 आले, ऍप्लिकेशन वर आले, म्हणून आता एंट्री अशी घेतोय आपण: बँक अकाउंट डेबिट 13,50,000 टू, फर्स्टली वी आर रायटिंग दी टाईप ऑफ शेअर, इक्विटी शेअर हे लिहिलं. त्यानंतर कशाचे पैसे? ऍप्लिकेशन, त्याला अटॅच केलं ऍप्लिकेशन अकाउंट. 13,50,000 नॅरेशन. being application money received on 4,50,000 equity shares at ₹3 each. पहिली एंट्री संपली. सेकंड एंट्री. आता सेकंड एंट्री काय असते? कन्व्हर्जन ऑफ ऍप्लिकेशन मनी इंटू कॅपिटल अकाउंट. हे कन्व्हर्जन करत असताना एक गोष्ट लक्षात घेतली की आपण इथं 4,50,000 शेअरचं कन्व्हर्जन करणार नाही. जेवढे कंपनीने शेअर्स इश्यू केली ती इश्यूची नंबर्स लक्षात घेणार. म्हणजे कंपनीने या प्रॉब्लेम मध्ये 3 लाख शेअर्स इश्यू केले, म्हणजे 3 लाख शेअर्स घेणार, गुणिले 3 म्हणजे 9 लाख. 9 लाख रुपये कॅपिटलला ट्रान्सफर करणार. कॅपिटलला ज्यावेळेला रक्कम ट्रान्सफर करतो तेव्हा कॅपिटल अकाउंटला क्रेडिट देतो, आणि ज्या स्टेजचे पैसे ट्रान्सफर करतो त्या स्टेजला डेबिट देतो. म्हणजे इथं स्टेज आहे ऍप्लिकेशन, शेअरचा प्रकार आहे इक्विटी, म्हणून आता लिहिताना असं लिहिलं: इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट 9 लाख टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 9 लाख. being application money on 3 lakh equity shares at ₹3 each transferred to equity share capital account. 2 एंट्री झाल्या. आता इथून पुढे प्रत्येक एंट्रीला आपण म्हणजे जोपर्यंत शेअर जप्त करत नाही तोपर्यंत, म्हणजे कॉल पर्यंत, प्रत्येक स्टेजला आपण बेस घेताना 3 लाख शेअर्स घेणार, 4,50,000 घेणार नाही. फक्त 4,50,000 पहिल्या नंबरच्या एंट्रीला घेतले. 3 लाख शेअर्स हे प्रत्येक एंट्रीला घेणार अप टू फॉरफिटेड. फॉरफिटेडला बदलेल, रिश्यूला बदलेल, ट्रान्सफरला बदलेल. कॉल्स पर्यंत ही आपण 3 लाख हा बेस घेणार, म्हणजे इट इज आवर बेस फॉर फर्दर कॅल्क्युलेशन. एंट्री नंबर 3, अलॉटमेंट मनी ड्यू. ज्याच्यावर पैसे ड्यू दाखवतो त्याला डेबिट देणार. आता इथं आपण 10 रुपयाचा शेअर्स 12 रुपयाला दिला, 2 रुपये जागा घेतले, त्याला म्हणतो आपण इश्यू ऑफ शेअर्स ॲट प्रीमियम. आता अलॉटमेंट स्टेजला अलॉटमेंट शेअरची टोटल रक्कम आहे 5, त्यामध्ये प्रीमियम आहे 2, म्हणजे कॅपिटल पोर्शन 3, प्रीमियम पोर्शन 2 बरोबर 5. म्हणजे कॅपिटल पोर्शन, प्रीमियम पोर्शन याची बेरीज बरोबर आपल्याला अलॉटमेंटची रक्कम ड्यू दाखवणार. म्हणजे पहा, 3 लाख शेअर्सवर 5 रुपये प्रमाणे रक्कम ड्यू दाखवणार, 15 लाख.
ज्याच्यावर रक्कम ड्यू दाखवतो त्याला डेबिट देणार. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 15 लाख. आता क्रेडिटला दोन बाबी घेणार आहे, त्याचं बायफर्गेशन केलं. 2 रुपये प्रीमियम, 3 रुपये कॅपिटल पोर्शन, म्हणजे 3 लाख गुणिले 3 9 लाख कॅपिटल अकाउंटला क्रेडिट. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 9 लाख. 2 लाख प्रीमियम आहे. टू इक्विटी शेअर प्रीमियम 3 लाख गुणिले 2 6 लाख, म्हणजे असे 15. इकडे डेबिटला 15, क्रेडिटला 15. Being allotment money due on 3 lakh equity shares at ₹5 each including premium. आता आपण पुढची एंट्री घेतोय, एक्सिस ऍप्लिकेशन मनी परत करणार. लक्षात आपण ठेवणार इथं, म्हणजे यू शुड काइंडली रिमेंबर दॅट बिफोर टेकिंग अलॉटमेंट मनी वी हॅव टू पास एंट्री अबाउट रिफंड ऑफ एक्सिस ऍप्लिकेशन मनी. म्हणजे अलॉटमेंटचे पैसे घेण्यापूर्वी जे पैसे आपण एक्सिस ऍप्लिकेशनचे रिटर्न केले त्याची एंट्री घ्यावी लागते. किती अर्ज कंपनीने शेअर्स इश्यू केले? 3 लाख. अर्ज किती आले? 4,50,000. 3 लाख शेअर्स देण्यासाठी किती अर्ज लक्षात घेतले? 3,60,000. म्हणजे किती अर्ज लक्षात घेतले नाहीत? 90,000. म्हणजे 90,000 शेअरचे पैसे डायरेक्ट परत केले. कोणते पैसे? ऍप्लिकेशनचे. ऍप्लिकेशनला किती घेतले होते? 3 रुपये घेतले होते. म्हणजे 90,000 गुणिले 3 2,70,000 रुपये परत केले. ऍप्लिकेशनचे 2,70,000 रुपये परत केले 90,000 शेअर्सवर 3 रुपये प्रमाणे. म्हणजे पहिल्या एंट्रीच्या रिव्हर्स एंट्री. म्हणजे काय? पैसे परत केले म्हणजे पैसे गेले. कशाचे गेले? ऍप्लिकेशनचे. म्हणजे ऍप्लिकेशन अकाउंटला डेबिट देणार. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट 2,70,000 टू बँक 2,70,000. बिंग एक्सिस ऍप्लिकेशन मनी ऑन 90,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹3 each रिफंडेड. वी हॅव पास्ड 4 एंट्रीज. आता आपण एंट्री अतिशय महत्वाची घेणार की ऍप्लिकेशनचे पैसे परत केल्यानंतर अलॉटमेंटची रक्कम घेणार याची एंट्री करणार. अगोदर instead of figure we are going to consider what exactly entry should be passed. आता आपण पहिल्यांदा असं करू की एंट्री कोणती पास केली पाहिजे हे मी पहिल्यांदा लिहितो, फिगर नंतर चेक करणार. म्हणजे अलॉटमेंटचे पैसे आले म्हणजे बँक अकाउंट डेबिट. कशावर पैसे? अलॉटमेंट. म्हणजे क्रेडिट देणार टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. हा एक एंट्रीचा पार्ट झाला. यातच आणखी हाईड झालेले किंवा इन्क्लूड दाखवायचे आपल्याला की ऍप्लिकेशनचे पैसे इथं ऍडजस्ट केले. किती? ज्यादा ऍप्लिकेशनचे पैसे तर इथं 60,000 ऍप्लिकेशनचे पैसे ज्यादा आहेत. पहा, 4.5 लाख ऍप्लिकेशन्स आली. 3 लाख शेअर्स इश्यू केलेत. 3 लाख इश्यू करण्यासाठी 3,60,000 शेअर्स कन्सिडर केले. 90,000चे पैसे परत केले. म्हणजे इथं 60,000चे पैसे ऍडजस्ट केलेत. 3 रुपये प्रमाण केल्यात. कशाचे आहेत? ऍप्लिकेशनला. पण कुठं ऍडजस्ट केले? अलॉटमेंटला. म्हणजे अलॉटमेंटला ऍडजस्ट केले म्हणून त्याची एंट्री सेपरेट झाली असती. मी इथं कंबाईन मध्ये घेतली. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट 1,80,000 टू इक्विटी शेअर अलॉटमेंट. पण त्याच्याऐवजी आपण हे कंबाईन एंट्री केली की ऍप्लिकेशन अकाउंटला डेबिट दिलं. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट. म्हणजे एंट्री अशी झाली. जर ऍप्लिकेशन मनी इथं ऍडजस्ट केलेत म्हणून अशी एक स्टेप इथं वाढली. अन्यथा नेहमी एंट्री आपण अशी घेतो, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट. ऍडजस्टमेंट इथं एक आहे, ऍप्लिकेशनचे पैसे ऍडजस्ट केले म्हणून ऍप्लिकेशन अकाउंटला डेबिट दिले. म्हणजे एंट्री अशी झाली, बँक अकाउंट डेबिट इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट. आता पैसे येणं किती दाखवले ते? 15 लाख. आता इथं प्रत्यक्ष आपण ऍप्लिकेशनचे किती ऍडजस्ट केलेत? 60,000 गुणिले 3 1,80,000. इथं आपण रमेशला शेअर्स दिले होते, त्याने अलॉटमेंटचे पैसे दिले नाहीत. या ठिकाणी आपल्याला नोट कॅल्क्युलेट करावी लागेल की रमेशला किती शेअर्स दिले, रमेशने किती मागितले, ज्यादा किती मागितले, ज्यादाचे पैसे रमेशचे किती आले ते अलॉटमेंटला ऍडजस्ट केले. अलॉटमेंटची रक्कम रमेशकडून किती आली नाही, त्यातून ऍप्लिकेशनचे पैसे ज्यादा किती आले ते मायनस केले आणि प्रत्यक्ष रमेशकडून किती पैसे आले नाहीत हे नोटमध्ये पुढे दाखवलेलं आहे. आता एंट्री घेताना मी अशी घेतली, बँक अकाउंट डेबिट. म्हणजे रमेश
चे पैसे न आलेले सोडून कॅल्क्युलेशन येतं 13,17,360. ऍप्लिकेशनचे ज्यादा पैसे ऍडजस्ट केले 60,000 शेअर्सवर 3 प्रमाणे 1,80,000 म्हणजे टोटल पैसे या स्टेजला आले 14,97,360. 14,97,360 being allotment money received and excess application money on 60,000 equity shares at rupees 3 each adjusted. 5 एंट्री झाल्या, 2 ऍप्लिकेशनच्या, 2 अलॉटमेंटच्या आणि 1 एक्सिस ऍप्लिकेशनचे पैसे परत केले. पण एक लक्षात इथं घेणार आपण की एक्सिस ऍप्लिकेशनचे पैसे परत करूनच अलॉटमेंटची रक्कम घेण्याची एंट्री घेतो. म्हणजे बिफोर टेकिंग the allotment money we have to pass entry about the refund of excess application money. Next stage, first call. फर्स्ट कॉलवर आपण 3 लाख शेअर्स बेस घेतला, 2 रुपये प्रमाणे पैसे येणं दाखवणार. म्हणजे 3 लाख शेअर्सवर 2 रुपये प्रमाणे पैसे 6 लाख येणं दाखवणार. ज्याच्यावर रक्कम येणं दाखवतो त्याला डेबिट, कॅपिटल अकाउंटला क्रेडिट. आता इथं लिहिताना असं लिहिणार, इक्विटी शेअर्स आहेत म्हणून इक्विटी शेअर्स लिहिणार. इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट 6 लाख टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 6 लाख being first call money due on 3 lakh equity shares at rupees 2 each. आता 6 लाख याचे प्रत्यक्ष किती आले तर रमेशनी 600 शेअर्सवर फर्स्ट कॉलचे पैसे दिले नाहीत. 600 शेअर्सवर 2 रुपये प्रमाणे किती पैसे आले नाहीत, 1200 रुपये आले नाहीत. म्हणजे 6 लाखातून 1200 गेले म्हणजे पैसे आले 5,98,800. बँक अकाउंट डेबिट 5,98,800 टू कशावर पैसे आले फर्स्ट कॉलला टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 5,98,800 being फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड ऑन. आता 3 लाखापैकी 700 वर आले नाहीत म्हणजे 3 लाखातून 700 गेले म्हणजे राहिले 2,99,400 वर आले. किती प्रमाणात, 2 प्रमाणात. म्हणून नॅरेशन असं लिहिलं, बिंग फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड ऑन 2,99,400 इक्विटी शेअर्स ॲट ₹2 इच. 2 एंट्री फर्स्ट कॉलच्या केल्या. आता 2 एंट्री आपण फायनल कॉलच्या करणार. बरोबर तसंच आहे. फर्स्ट कॉल फक्त तिथे फर्स्ट कॉल च्या ऐवजी आता लिहिताना फायनल कॉल केले, बाकी काहीच बदल केलेला नाही. पहा, फायनल कॉलची रक्कम ड्यू दाखवणार. 3 लाख शेअर्सवर 2 रुपये प्रमाणे ड्यू दाखवणार. ज्याच्यावर रक्कम ड्यू दाखवणार त्याला डेबिट, कॅपिटल अकाउंटला क्रेडिट. एंट्री कशी घेतो, ज्याच्यावर रक्कम येणं त्याला डेबिट, कॅपिटल अकाउंटला क्रेडिट. म्हणजे 3 लाख गुणिले 2 म्हणजे 6 लाख. इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट 6 लाख टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 6 लाख being final call money due on 3 lakh equity shares at ₹2 each. आता फायनल कॉलचे पैसे घेणार. पैसे घेताना बघायचे कुणाचे पैसे आले नाहीत. तर या प्रॉब्लेम मध्ये एकच पार्टी मिस्टर रमेश यांनी 600 शेअर्स दिलेत, त्यांनी कोणत्याच कॉलचे पैसे दिले नाहीत म्हणजे फायनल कॉलचे पैसे दिले नाहीत. 600 शेअर्सवर 2 रुपये प्रमाणे 1200 रुपये दिले नाहीत म्हणजे 6 लाखातून 1200 गेले म्हणजे राहिले 5,98,800 म्हणजे पैसे मिळाले 5,98,800. बँक अकाउंट डेबिट 5,98,800 टू इक्विटी शेअर फायनल कॉल 5,98,800. आता इथं नॅरेशन लिहिणार. म्हणजे वाय रायटिंग ए नॅरेशन वी कुड अंडरस्टँड that the actual amount not received is considered the year as well as number of shares on which final call was not received is also considered while writing a narration. The narration कसं लिहिणार, being final call money received on. आता 3 लाखापैकी 700 वर आले नाहीत म्हणजे की 3 लाखातून 700 गेली म्हणजे राहिले 2,99,400 वर पैसे आले. किती प्रमाणे, 2 प्रमाणे. म्हणजे रिसिव्ड ऑन 2,99,400 इक्विटी शेअर्स ॲट ₹2 इच. म्हणजे आतापर्यंत आपण 9 एंट्री केल्या. 2
ॲप्लिकेशनच्या, 2 अलॉटमेंटच्या, 2 फर्स्ट कॉलच्या, 2 फायनल कॉलच्या आणि 1 एक्सिस ॲप्लिकेशनचे पैसे परत केले. अशा 9 एंट्री केल्या. फक्त एक्सिस ॲप्लिकेशनचे पैसे परत केली. ही एंट्री कधी करणार? तर त्याची जागा ठरलेली आहे. ती जागा अशी आहे, अलॉटमेंटची रक्कम घेण्यापूर्वी ही एंट्री आपण करणार आहोत किंवा केलेली आहे. आता पुढची एंट्री की हे शेअर्स जप्त केले. आता जप्त शेअर्स किती केले? 600 केले. म्हणजे जेवढे शेअर्स जप्त केले गुणिले त्या शेअरची फेस व्हॅल्यू. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये एका शेअरची फेस व्हॅल्यू आहे 10. म्हणजे किती शेअर जप्त केले? 600. म्हणजे 600 गुणिले 10 म्हणजे 600 गुणिले ₹10 बरोबर 6000 रुपयाला कॅपिटल अकाउंटला डेबिट देणार. लक्षात ठेवा, कॅपिटल अकाउंटला आपण कधीच डेबिट देत नाही, फक्त एकाच ठिकाणी म्हणजे याच ठिकाणी म्हणजेच फॉरफिटेडच्या एंट्रीला डेबिट देतो. अदरवाईज आपण कॅपिटल अकाउंटला वरती जिथं जिथं कॅपिटल शब्द आला तिथं क्रेडिटर्स दिलेलं आहे. म्हणजे आता इथं आपण काय करणार आहे? डेबिट देणार आहे. का? शेअर जप्त केले म्हणून देणार आहे. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. किती रक्कम? जेवढे शेअर जप्त केले गुणिले त्याची फेस व्हॅल्यू. 600 शेअर्स जप्त केले गुणिले 10 म्हणजे 6000. यानंतर 2 इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. अलॉटमेंटला किती पैसे आले नाहीत ते लिहिणार. इथं आले नाहीत 2640 हे वर्किंगमध्ये आपण केलेलं आहे. 2 इक्विटी शेअर फर्स्ट कॉलवर किती आले नाहीत? 1200. 2 इक्विटी शेअर फायनल कॉलला किती आले नाहीत? 1200. आता एक आणखी महत्वाची गोष्ट, इथं आपण प्रीमियम घेणार आहोत. म्हणजे एंट्री नंबर 3 ला आपण प्रीमियम अकाउंटला क्रेडिट दिलंय. मात्र इथं 600 शेअरचा प्रीमियम आला नाही. किती प्रमाण आला नाही? 2 प्रमाण आला नाही. म्हणून 1200 रुपयांना शेअर प्रीमियम अकाउंटला डेबिट देणार. म्हणून वरती लिहिलंय इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट 1200. आता या एंट्रीमध्ये आपण वाचलं की आता इथं स्टार केलाय. शेअर इथं स्टार केला याचा अर्थ की क्रेडिट साइड इज लेस दॅन डेबिट साइड. डेबिट साइडची बेरीज येते 61200. मात्र क्रेडिटची बेरीज 61200 येत नाही. फरक लागतो 2160. डिफरन्स इज ऑकरिंग 2160. दॅट इज called as share forfeited account and it is credited. So therefore we have written here to share forfeited account 2160. Narration. Being 600 equity shares forfeited on account of non-payment of allotment, first call and final call money. जप्त केले शेअर्स याचे अलॉटमेंटचे, फर्स्ट कॉलचे आणि फायनल कॉलचे 600 प्रमाणे पैसे आलेले नाहीत. आता या प्रॉब्लेममध्ये आणखी महत्वाचा एक मुद्दा आहे, रिइश्यू शेअर्स केलेले नाहीत. त्यामुळे रिइश्यूची एंट्री होणार नाही. शेवटची एंट्री. आता शेवटची एंट्री दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्सफर एंट्री बाय कन्सिडरिंग द नंबर ऑफ शेअर्स फॉरफिटेड and reissued, but here reissued shares are not given. That's why only consider forfeited entry. म्हणजे आता इथे फॉरफिटेडचीच एंट्री घेणार. 10 नंबरची एंट्री लक्षात घ्या. 10 नंबरच्या एंट्रीमध्ये शेअर फॉरफिटेड अकाउंटला काय दिलंय? क्रेडिट दिले. रेशिओ असतं तर डेबिट एखाद्या वेळेस पडलं असतं, पण ते नाहीच. आता आपल्याला माहिती आहे की दोन्ही बाजू सारख्या पाहिजेत. म्हणजे आता ट्रान्सफरला इथं क्रेडिट दिलंय म्हणजे ट्रान्सफर एंट्रीला फॉरफिटेड अकाउंटला डेबिट द्यायचं. शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट तेवढीच रक्कम 2160. टू कॅपिटल रिझर्व्ह. फॉरफिटेड अकाउंटला डेबिट दिलं की ऑटोमॅटिकली आपल्याला क्रेडिट द्यावं लागतं कॅपिटल रिझर्व्हला 2160. बिंग बॅलन्स ऑन शेअर फॉरफिटेड अकाउंट इज ट्रान्सफर्ड टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. अशा रीतीनं आपण इथं सोल्युशन पूर्ण केलेलं आहे. एकंदर 11 एंट्री मी प्री डिक्लेअर केल्या होत्या की 11 एंट्री होणार. त्या 11 एंट्री झालेल्या आहेत. फक्त आता हे मी सपोर्टिंग नोट्स पुढे घेतलेले आहेत जे आपल्याला एंट्री नंबर 5 साठी उपयोगी पडलेले आहेत. एंट्री नंबर 5 अलॉटमेंट मनी रिसिव्ड. नंतर एक्सिस ॲप्लिकेशनचे पैसे परत केले म्हणजे त्या 4 नंबरला देखील काही त्याचा भाग आलेला आहे. ते पुढे फक्त माहितीसाठी वर्किंग नोट घेतलेले आहेत. पहा वर्किंग नोट्स. पहिल्यांदा पहिली वर्किंग नोट घेतलेले एक्सिस डिमांड फॉर शेअर्स. किती ज्यादा शेअर्सला मागणी आली. आता हे कसं कॅल्क्युलेट, हाऊ टू अराइव्ह ॲट
एक्सिस डिमांड म्हणजे कसं कॅल्क्युलेशन घेणार, तर पहिल्यांदा बघणार किती शेअर्सला मागणी आली 4,50,000. किती शेअर्स इश्यू केले 3 लाख, म्हणजे एक्सिस डिमांड किती शेअर्सला आलं 1,50,000. आता आपण ऍप्लिकेशन बरोबर प्रत्येक शेअरला 3 रुपये घेतलेत, म्हणजे एक्सिस ऍप्लिकेशन मनी किती आले हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. बघा 1.5 लाख वर एक्सिस ऍप्लिकेशन मनी आले, किती आले 3 प्रमाणे 4.5 लाख रुपये आले. पैकी आपण काय केलंय की ज्यादा अर्ज किती आले 1,50,000 पैकी 60,000 आपण अलॉटमेंटला ऍडजस्ट केले आणि राहिले 90,000चे पैसे परत केले. म्हणून आता यामध्ये 2 नंबरच्या नोटमध्ये आपण 2 पॉईंट घेतलेत, ए आणि बी. ए पॉईंट काय, एक्सिस ऍप्लिकेशन मनी रिफंडेड, किती शेअर्सवरचे पैसे परत केले 90,000चे. ऍप्लिकेशनला किती घेतले होते 3, म्हणजे 90,000 गुणिले 3 किती पैसे परत केले 2,70,000. याची 4 नंबरला एंट्री घेतलेली आहे. बी पार्ट, एक्सिस ऍप्लिकेशन मनी ऍडजस्टेड टुवर्ड्स अलॉटमेंट अकाउंट, म्हणजे 3 लाख शेअर्स देण्यासाठी आपण कन्सिडर केले 3,60,000, म्हणजे 60,000 शेअरचे पैसे आपण ऍप्लिकेशनला 3 प्रमाणे घेतलेत 1,80,000. हे पैसे आपण ऍडजस्ट केलेत एंट्री नंबर 5 ला, अलॉटमेंटचे पैसे घेताना ऍडजस्ट केलेत, म्हणून तिथं आपण इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट 1,80,000 लिहिलेलं आहे. नोट नंबर 3, इक्विटी शेअर्स डिमांडेड बाय मिस्टर रमेश. आता आपण पर्टिक्युलर आलो की रमेश नावाच्या व्यक्तीने आपल्याकडून शेअर्स घेतले होते, परंतु त्यांनी अलॉटमेंटचे फर्स्ट कॉलचे आणि फायनल कॉलचे पैसे दिले नाहीत. मग आपल्याला इथं कन्सिडर करायचे की त्यांना प्रत्यक्ष शेअर्स दिलेत किती 600, पण त्यांनी किती शेअरची मागणी केली आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं नाही. याच्यासाठी आपण नोट तयार केली, नोट नंबर 3. पहा, ज्यावेळा शेअर्स 3 लाख इश्यू केले जातात त्यावेळा कन्सिडर झालेले आहेत 3,60,000 प्रो रेटा बेसिसवर. In pro rata allotment of shares, the demand of each applicant is reduced proportionately. म्हणजे इथं प्रो रेटा अलॉटमेंट मध्ये एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली, ती म्हणजे जेवढे व्यक्ती शेअर्स मागते तेवढे त्याला शेअर्स मिळत नाही, त्याच्यापेक्षा कमी मिळतात. रमेशनी 700 शेअर्स मिळालेत, म्हणजे निश्चितच रमेशनी ज्यादा शेअरची मागणी केली होती. किती शेअर्स मागितले होते हे आता आपण बघणार. यासाठी आपण हे इक्वेशन घेतलं, फॉर्म्युला घेतला. काय, ज्यावेळेला शेअर्स इश्यूड 3 लाख असतात तेव्हा आपण विचारात घेतो प्रो रेटा बेसिसवर अर्ज किती घेतो 3,60,000. तर 600 शेअर्स रमेशला दिलेत, तर रमेशला किती शेअर्स मागितले असतील, तर 700 अपॉन 3 लाख गुणिले 3,60,000, म्हणजे कॅल्क्युलेशन येतंय 720. म्हणजे रमेशने 720 शेअरची मागणी केली, तेव्हा कुठे रमेशला प्रत्यक्ष किती शेअर्स दिले 600. म्हणजे एक्सिस ऍप्लिकेशन मनी रमेशकडून किती आले 120 शेअर्सला आले. नेक्स्ट, एक्सिस ऍप्लिकेशन मनी फ्रॉम मिस्टर रमेश. आता तेच आता आपण कॅल्क्युलेट केलं, तेच इथं आपण घेतोय. पहा, रमेशने किती शेअर्स मागितले 720, दिले किती 600, ज्यादा मागणी किती गेली 120 शेअरची. म्हणजे एक्सिस ऍप्लिकेशन मनी रमेशकडून किती आले 120 इक्विटी शेअरला ऍप्लिकेशन बरोबर घेतोय आपण 3 रुपये, 360 रुपये ज्यादा आलेत अगोदरच, कारण ते आपण डिमांड पूर्ण केले नाहीत, पण ज्यादा आपल्याकडे येऊन आलेले आहेत. आता पुढची नोट, अलॉटमेंट मनी ड्यू. आता टोटल अलॉटमेंट मनी ड्यू किती शेअर्सवर 3 लाख शेअर्सवर. इथं आपण लक्षात घेतो किती प्रमाण 5, 15 लाख रुपये येणं होते. आता रमेश कडून किती येणं होतं 600 शेअर्सवर 5 रुपये प्रमाणे अलॉटमेंटची रक्कम येणं होती 3,000, ती त्यांनी दिलेली नाही. मात्र त्यांचे आपल्याला ऍप्लिकेशन बरोबर ज्यादा पैसे आलेत, 120 शेअर्सला 3 रुपये 360, म्हणून असं म्हटलं लेस एक्सिस ऍप्लिकेशन मनी फ्रॉम मिस्टर रमेश ऍडजस्टेड 360. म्हणजे प्रत्यक्ष रमेशकडून जरी आपल्याला प्रथम दर्शनी दिसतं 3,000 मिळाले नाहीत, प्रत्यक्ष 360 रुपये त्यांनी अगोदरच ऍप्लिकेशन बरोबर ज्यादा दिले होते, म्हणजे ज्यादा डिमांड केलं होतं, ते पैसे आपल्याकडे आले. 3,000तून 360 गेले, म्हणजे 2,740 प्रत्यक्ष अलॉटमेंटचे पैसे आलेले नाहीत. अलॉटमेंट मनी रिसिव्ड लास्ट नोट. बघा आता ही कशी नोट तयार होते. अलॉटमेंट मनी ड्यू
3 lakh equity shares into ₹5 is equal to 15 lakh. 3 लाख शेअर्सवर 5 रुपये प्रमाणे 15 लाख रुपये आपण एन दाखवले अलॉटमेंटचे. किती पैसे प्रत्यक्ष इथे मिळाले ते आपण लिहिणार आहे. लेस एक्सिस अप्लिकेशन मनी ॲडजस्टेड म्हणजे 4,50,000 झाले होते, 3,60,000 कन्सिडर केले, 90,000चे पैसे परत केले. म्हणजे इथं कन्सिडर करताना 3 लाख ॲज टू 3,60,000 एक्सिस अप्लिकेशन रिसिव्ड ऑन 60,000 शेअर्स ॲट ₹3 इच ॲडजस्टेड टुवर्ड्स अलॉटमेंट अकाउंट. म्हणून इथं आपण असं म्हटलं की एक्सिस ॲप्लिकेशन मनी अलॉटमेंटला जेवढे ॲडजस्ट केले ते मायनस केले, 60,000 ॲडजस्ट केले, 3 रुपये प्रमाणे 1,80,000 ॲडजस्ट केले. म्हणजे आता प्रत्यक्ष येणं दिसतंय 13,20,000. पुढे लेस ॲक्च्युअल अमाऊंट नॉट रिसिव्ड फ्रॉम मिस्टर रमेश ॲट द टाइम ऑफ अलॉटमेंट. आता पुढे त्याचे बायफर्गेशन केले. रमेशकडून 600 शेअर्स घेतले होते, 5 रुपये प्रमाणे 3,000 रुपये आता दिसतात आले नाही. मात्र एक्सिस ॲप्लिकेशन त्यांनी 120 दिले होते, त्यासाठी 3 रुपये आपण घेतले होते. 360 रुपये ऑटोमॅटिकली आलेले आहेत. म्हणजे 3,000तून 360 गेले. म्हणजे प्रत्यक्ष रमेशकडून अलॉटमेंटचे पैसे आले नाहीत. 2,640 म्हणजे अलॉटमेंटची रक्कम आली 13,17,360. हे आपण बँक अकाउंटला डेबिट केलेलं आहे. एंट्री नंबर 5ला बँक अकाउंट डेबिट 13,17,360. एक्सिस ॲप्लिकेशनचे मनी ॲडजस्ट केल्यामुळे इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 1,80,000 आणि मग आपण लिहिले टू इक्विटी शेअर अलॉटमेंट. अशा रीतीने ही 5 नंबरच्या एंट्रीची हे सगळं 6 नंबर इथं जी नोट दाखवली ती 5 नंबरच्या एंट्रीशी संबंधित अशी नोट दाखवलेली आहे. अशा रीतीनं आपलं सोल्युशन या ठिकाणी संपलेलं आहे. थँक्यू.